मराठा समाजाला आरक्षण मिळताच परभणीत जल्लोष। मुंबईवरून परतलेल्या बांधवांसाठी फराळाची मेजवानी। मराठा समाजाला आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय मिळाल्याने परभणी शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। ठिकठिकाणी फटाके फोडून मिठाई वाटप करून आनंद साजरा करण्यात आला। समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात एकत्र येऊन परभणी शहर गाजवले। दरम्यान आरक्षणाच्या आंदोलनासाठी मुंबईत गेलेले मराठा बांधव परत येताना त्यांच्या स्वागतासाठी विशेष सोय करण्यात आली। शहरातील सकल मराठा समाजाच्या युवकांनी परतणाऱ्या बांधवांसाठी फराळाची व्यवस्था केली होती। फराळामध्ये पारंपरिक पदार्थांसह गोडधोड पदार्थांचा समावेश होता। या फराळ सोहळ्याचे आयोजन व यशस्वी पार पाडण्यासाठी योगेश तुरे सिमनगावकर, वरद पवार, प्रिन्स भालेराव, विशाल देशमुख, मंगेश सामाले, विशाल इक्कर आदींसह सकल मराठा समाजातील अनेक युवकांनी अथक परिश्रम घेतले। उपस्थितांनी परिश्रम घेणाऱ्या सर्व युवकांचे कौतुक केले। आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाच्या नव्या पिढीपुढे शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। हा ऐतिहासिक विजय असून एकतेच्या बळावर मिळवलेले यश आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। परभणी शहरात दिवसभर ढोल ताशांच्या गजरात, घोषणाबाजी व फटाक्यांची आतिषबाजीत जल्लोष सुरू होता। मराठा समाजाने दाखवलेली ऐक्यशक्ती आणि या आनंद उत्सवातील उत्साह पाहून शहरभरात उत्सव मूर्तीचे वातावरण निर्माण झाले होते। उपोषणाला काल यश आलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। या जे आमचे मुंबईला बांधव गेले त्यांच्यासाठी आम्ही त्या फराळाची आणि नाश्त्याची सोय केलेली आहे। आनंदाची बाब आहे आणि सामान्य जनतेच्या मनाची गोष्ट पूर्ण झाली की बऱ्याच वर्षापासून रेंगाळून पडलेली होती। सामान्य जनतेला आणि सामान्य मराठ्यांना, गरीब मराठ्यांना न्याय भेटलेला आहे। धन्यवाद। त्यांच्या संघर्षातून आणि महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांच्या संघर्षातून आपल्या मराठा समाजाला गवगवीत असं यश आलेलं आहे आणि त्याच यशाचा आनंदोत्सव म्हणून आमच्या परभणीतील रायगड कॉर्नर येथील सर्व तरुण मित्रमंडळांनी मिळून व सकल मराठा समाजाच्या वतीनं अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हे जे मिळालेलं यश आहे त्या यशाची नोंद ही इतिहासात होईल एवढं बोलतो। काल संघर्ष होता, मनोहर जरांगे पाटील यांना यश, त्यांच्या लढ्याला यश मिळालेलं आहे। खरं तर सांगायचं झालं म्हणजे एक मराठा समाजाच्या आमच्या परभणीच्या मित्रमंडळातर्फे आम्ही जे आरक्षणाला गेले जे मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणून माल त्या ठिकाणी म्हणजे त्यांची खायची सोय करणार होतो, पण काही कारणास्तव त्यांनी आरक्षण भेटले होते, एक्स्टर्न आले, त्यामुळं आम्ही या ठिकाणी आमचा छोटासा प्रोग्राम ठेवला आणि त्यामध्ये आम्हाला जे आमच्या या ठिकाणी जे जमलेले मराठा बांधव ते आम्हाला सपोर्ट करतायत आणि खरंच जे आनंदाची बातमी आहे की जे मराठा समाजाला कुटुंबातून आरक्षण भेटलेलं आणि मनोहर जरांगे यांचा त्यांचं कुठतरी एक कर्तव्य, त्यांचं कुठतरी एक वाया गेलं नाही, म्हणजे सांगायचं झालं म्हणजे त्यांचं कुठतरी एक प्रयत्न वाया गेला नाही, त्यांना यश मिळालं। हे जे शेतकरी बांधव जे या ठिकाणी मुंबईला गेलते त्यांना सुद्धा यश मिळालं। आता इथून पुढे शेतकऱ्याच्या विद्यार्थ्याला सुद्धा कुठतरी एक चांगली पदवी वगैरे भेटल। मराठा सुद्धा समाज या ठिकाणी आता कुठतरी उंचावर जाईल एवढी अपेक्षा करतो। जय महाराष्ट्र।